जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। कारण 289 दिवसानंतर मी आज तुमच्या समोर आलेलो आहे। निमित्त साधलं मी फक्त बुद्ध पौर्णिमेचं। आज बुद्ध पौर्णिमा, त्याच्यामुळे माझ्या सर्व बंधू भगिनींना, उपासकांना, उपासिकांना आणि माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे माझे सबस्क्रायबर आहेत, मला जे व्ह्यूज देतात, मला जे लाईक देतात, कमेंट्स करतात, या सर्व बंधूंचं मी, बंधू भगिनींचं मी हार्दिक अभिनंदन करीत आहे। आणि मी आता माझ्या दुसऱ्या जीवनाला सुरुवात करीत आहे। कारण मी तर असं समजतो, मला पहिला हार्ट अटॅक आला, तो आला घटस्थापनेच्या दिवशीच। त्याचा इलाज झाला अश्विनी रुग्णालय सोलापूर इथं। आणि तदनंतर 2 महिन्यानं दुसरा मोठा, त्याच्याही पेक्षा मोठा अटॅक आला आणि त्याचा इलाज बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये झाला। आदरणीय माननीय प्राणदाते आमचे अंधारे साहेब आणि यांनी मला व्यवस्थित केलं, नीटनेटकं केलं। त्यानंतर तिसरा माझा जो इलाज झाला तो अपेक्षा हॉस्पिटल सोलापूर, तिथं रिजवान सर आहेत आणि त्या रिजवान सरांच्या आधिपत्याखाली एक मला सर्व टीमनी, नर्सेस असू द्या, कर्मचारी असू द्या, हे माझे सगळे विठ्ठल आहेत, माझे सगळे देवदूत आहेत। आणि या सर्वांचं प्रथम मी आभार याच्यासाठी मानतोय की त्यांनी जीवदान दिलं मला, म्हणून आज मी तुमच्या समोर आलेलो आहे। माय बाप हो, जसं माझ्यावर तुम्ही पहिलं प्रेम केलं, तसंच प्रेम, आता वारं सुटलं भरपूर, तसं प्रेम इथूनही पुढे माझ्यावर करावं। या माझ्या आजारपणामध्ये माझ्या वर प्रेम करणारे, एक मला दिलासा देणारे आमच्या कमलताई, तसेच अनेक माकणीचे आमचे जाधव साहेब, करमळ्याचे असे विविध थरातून, याच्यावर मी उद्या सगळ्यांचे मी आभार मानणार आहे। परंतु आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळं आणि आपल्या जीवनाच्या दुसऱ्या पुनर्जीवनाला मी सुरुवात करत आहे आणि म्हणून मी आज तुमच्या पुढे आलेलो आहे। आज जास्त काही बोलत नाही, उद्याच्याला व्यवस्थित बोलतो। आज बुद्ध पौर्णिमा आहे, सिद्धार्थ गौतमाचा जन्म, सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती, त्यानंतर त्यांचं बुद्ध होणे, बुद्धाच्या काळामध्ये त्यांचं परिभ्रमण आणि तदनंतर त्यांचं कुशीनगर इथं महापरिनिर्वाण। आज आपण 1-2-3 व्हिडिओ काढू याच्यावर सुद्धा, कारण लवकरच चोखोबा महाराजांची 5व्या दिवशी, आजपासून 5व्या दिवशी मंगळवेढ्याला पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो। आणि मला बहुतेक ठिकाणी फोन आलेत की चोखोबांचं मला साहित्य द्या, कविता द्या, अभंग द्या, जीवन परिचय द्या, हे सगळं इथं मूत मी तुम्हाला देणार आहे। चोखोबा महाराजांचं सगळ्यांना देणार आहे। तदनंतर मी माझं कर्तव्य आहे पाली लिपी शिकवणे, पाली भाषा शिकवणे व्याकरणासहित, तो चंग मात्र मी सोडणार नाही। कारण मला भगवान बुद्धाने जे पुनरायुष्य दिलेलं आहे ते केवळ तुम्हाला पाली लिपी शिकवण्यासाठी दिलेलं आहे असं मी म्हणतो। तर असो माय बाप हो, तदनंतर मी भगवान बुद्धांच्या पौर्णिमा असल्यामुळं मी धम्मपदातील त्यांचा बुद्ध वग्गो हा एक भाग घेत आहे, तुमच्या समोर वाचून दाखवत आहे। धम्मपदातील हा भाग आहे आणि हे पुण्य अवसर म्हणून आज मी सुरुवात करतोय, म्हणून या बुद्ध वग्गातून मी आज सुरुवात करीत आहे। यस्जितं नावजियति जितमस्ततो या कोचि लोके तं मन बुद्ध मनंत गोचरं अपवंकेदं पदेन सतं। आपण गरजायला लागले, कोटलीच गोष्ट
ज्याच्या विकारावरील विजयामध्ये बिघाड आणत नाही, ज्याच्या मागे पराजित करण्यात आलेले विकार मग ते कुठल्याही प्रदेशातील असोत ससे मिरा लावू शकत नाहीत. त्या अमर्याद कक्षांच्या दृश्यमार्गविहीन बुद्धांचा थांग पत्ता आपण कोणत्या मार्गाने लावणार आहात प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे धम्मपदातून, की बुद्धाचा शोध तुम्ही कुठपर्यंत घेणार आहात. तर बाबा हो, बुद्धाचा शोध हा अंतापर्यंत लागत नाही. ज्या दिवशी खरोखर बुद्धाचा शोध लागेल, बुद्धांचा म्हणतो मी, सिद्धार्थाचा नव्हे किंवा इतर कुणाचाही नव्हे, तर तो थांगपत्ता लावण्यासाठी आपण सगळं जर एकमेकाच्या मागे पुढं धावत असतो. ते झानपसुता धीरा नक्कंबा समेरता देवा अपि ते संपेयंती संबुद्धानं सतिमत्तं. जे सुज्ञजन ध्यानरत आहेत आणि जे निब्बाणाच्या शांततेत मोद पावतात असे सावधान पूर्ण बुद्ध देव देखील प्रिय आहेत. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा. शेवट घेत नाही, कारण मी प्रत्येक माझ्या एक भाषणात म्हणा किंवा थोडक्यात काय की माझं प्रवचन आहे, लेक्चर आहे, काय असेल ते असेल, तर मी शेवट हा एक परिच्छेद घेत असतो, गाथा घेत असतो. कुठली? सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सच्चित पर्योदपणं एतं बुद्धान शासनं. खंती परमतपो तितिका निब्बाण परम वंदती बुद्धा नहीं पबतितो परुपघातो समनो होती परंग वेतो. क्षमाशीलता, सहजशीलता यांनी सर्वोच्च तपश्चर्या बनते. निब्बाण हा सर्वोच्च मार्ग आहे असे बुद्ध म्हणतात. कारण निब्बाण साधणं, निब्बाण म्हणजे निर्वाण आपण म्हणतो, पहा परिनिर्वाण वगैरे. जो दुसऱ्यास इजा पोचवतो, जो दुसऱ्यास इजा पोचवतो तो मटवाशी साधू नव्हे. त्याचप्रमाणे जो दुसऱ्यांना पीडा देतो तो सर्व संग परित्यागी नव्हे. आणि नेतं खो शरणं खेमं नेतं शरणं मानमं नेतं शरणगमापं सब दुःखापमुच्यती. तो त्याचा सुरक्षित आसरा मुळीच नव्हे, ते त्याचे सर्वोच्च शरण नव्हे. अशा शरणाचा आश्रय करून कुणी सर्व दुःखांपासून मुक्त होत नाही. यो च बुद्धस्स धम्मस्स संघस्स शरणं गता. यो च बुद्धस्स धम्मस्स संघस्स शरणं गता चत्तारि आर्य सत्सानि समपसाय पश्यति. दुःखं दुःखा समपादं दुःखसचातिक्रमं आर्यसंगिकं मग्गं दुःखोपशमगामिनी. एतं खो शरणखेमं एतं शरणमुत्तमं एतं शरणं मानमं सब दुःखापमुच्यति सब दुःखापमुच्यति. लक्षात घ्या. योच बुद्धस्स धम्मस्स संघस्स शरणं गता चत्तारि आर्य सत्सानि समपसाय पश्यति. कसं? योच जो आपल्या आतून पाहत असतो, योच बुद्धस्स बुद्धाला, धम्मस्स त्या धम्माला, संघस्स संघाला. योच बुद्धस्स धम्मस्स संघस्स शरणं गता. गता गेला, शरणं शरण जातो. म्हणजे काय की जो बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जातो, शरण जातो आणि काय करतो? चत्तारि आर्य सत्सानि. चत्तारि म्हणजे चार, आर्य म्हणजे आर्य, सत्याने म्हणजे सत्य. चार आर्य सत्य, चत्तारि आर्य सत्सानि समपसाय पश्यति. समपसाय म्हणजे समपसाय, अंतःकरणातून आतून पाहणे. समपसाय पश्यति. पश्यति म्हणजे पाहणे. कुठून? अंतःकरणातून. मग त्याला काय दिसतंय? दुःखं दुःखा समपादं.
हे 4 आर्य सत्य. कोणतं? दुःखं दुःखा समपादं दुःखसुच अतिकमं. आर्यस अठंगिकं मग्गं. आर्यस म्हणजे आर्य, अठंगिकं म्हणजे 8, मग्गं म्हणजे मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग. आणि याच्या मार्गातून आपण या दुःखमुक्तीतून एक परिमार्जन होत असता आपण निघून जात असतो. म्हणून दुःखं दुःखा समपादं दुःख सज्जातिकमं आर्यस अठंगिकं मग्गं दुःखोपशमगामिनी. एतंखो शरण खे. मग अशा पद्धतीनं शरण गेल्यानंतर मग शरण जायचं आपण पहिला स्टेप बाय स्टेप पाहिलेलं आहे. काय? बुद्धाला, धम्माला, संघाला आपण शरण जातो. त्यांच्याकडे शरण जात असताना आपल्याकडं आपल्याला माहिती असतं की 4 दुःख आहेत. सत्तारी आर्य सत्याने आर्य सत्य 4 आर्य सत्य आहेत. आणि या 4 आर्य सत्याच्या शेवटचा आर्य सत्य जर घ्यायचा असेल तर आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गाचा वापर करावा लागतो. आता 4 आर्य सत्य कोणती? आर्य अष्टांगिक मार्ग कोणते? 8 मार्ग कोणते? हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. एतंखो शरण खे. मग या सर्वांना जर आपण शरण गेलो तर निश्चितच सब दुःखं प्रमुच्यते. आपलं सर्व दुःख नष्ट होतंय बाबांनो. आणि म्हणून माझ्या सेकंड जीवनाला सुरुवात करीत असताना बुद्धाच्या या वचनांचा आपण थोडक्यात, आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्या अनुषंगानं मी तुमच्या समोर आज थोडंसं धावतं घेतलं. कारण वारा सुटला भरपूर, आभाळ आले भरपूर, गरजा लागले भरपूर, देवाने पाऊस पडला भरपूर. पाडावा अजून काय पडला नाही. पण आज मात्र बुद्ध पौर्णिमेला पावसाने देखील मुहूर्त साधलेला आहे. मायबाप हो, मी इथंच थांबतो. आता मात्र तुमच्या पुढे विविध विषय घेऊन कुठलाही विषय असू द्या, आपल्याला कुठलाच विषय वर्ज्य नाही. आपण कुठलाच विषय वर्ज्य करीत नाही, सगळं सांगणार. पण आता मला दुसरं जे मला जीवन दिले, मला देवाने दिले, देवाने म्हणा, बुद्धाने म्हणा, पांडुरंगाने म्हणा, किंवा त्या अंधारे डॉक्टर साहेबांनी म्हणा, मेडिकलवाल्यांनी म्हणा, सगळ्यांनी, आणि मला एक उभा केलं जिथं मला मृत म्हणून घोषित केलं होतं. त्या अंधारे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये बार्शीला जीवदान दिलं त्या माणसाने. माझी छाती दाबू काय दाबू असो. तर मायबाप हो, तर मी आपल्या भेटीला आलो. सर्व माझ्या मायबापांचं मी कौतुक करतो. तसंच प्रमाणे ज्यानं मला धम्मदान दिलं त्यांचंही मी अत्यंत आभारी आहे. आता वारा सुटला जास्त म्हणून मी एवढं काय उरकले घेतो. आमच्या कमलच्या चित्रकारांचं माझ्या पूर्ण लक्ष होतं. नाही का, आमच्या जाधव साहेबांचं मागणीचे होते, लोहाऱ्याचे, ते सतत फोन वगैरे करत होतं. आमचे सांगलीचे आमचे विटेकर बंधू की ज्यानं माझ्यावर खूप 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 प्रेम केलं. अशा अनेक मंडळीचा मी आभारी आहे. आणि या सगळ्यांचंच आभार प्रदर्शन मी उद्या करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आणि उद्याच्या हे ऐका माझं की बुद्ध गया मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये मलाही काय सांगायचंय, त्याही माध्यमातून मीही तुमच्या समोर येत आहे. जय भीम माय बापा हो. माझ्या व्हिडिओला जसा मला पहिला प्रतिसाद दिला तसा इथूनही पुढे मला प्रतिसाद द्यावा. सबस्क्राईब करावेत आपले चॅनल. आणि विशेष म्हणजे लाईक द्या, कमेंट द्या. काय तुम्हाला द्यायचं द्या, तुम्हाला माहिती आहे. असो. जय भीम, जय भीम, जय भीम. सर्वांना प्रेमाचा आशीर्वाद. बुद्ध पौर्णिमा तुमच्या आयुष्यामध्ये मुलाबाळांना सुखी समाधानी ठेवो. आयुष्य, आयुरारोग्य, तुम्हाला धन संपदा सर्व काही लाभो अशी मी बुद्धाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो, थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय.